कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण श्री सद्गुरु साईनाथ महाराज महाराज की की जय. बाबांनी सोनामुखी आणायला सांगितलं रामदासी बुवांना आणि द्वारकामाईमध्ये निवांत बाबा बसलेले आहेत या आणि बाबा त्या ठिकाणी बसलेले असताना माधवराव देशपांडेच्या हातामध्ये ज्यावेळेस विष्णू सहस्रनामाची पोथी दिली थोड्या वेळ त्यालाही बसायला सांगितलं श्यामा बस जरा आणि दोघे जरा हितगुज करीत बसले माधवराव देशपांडे आणि साईबाबा. साईबाबा सांगत होते अरे ही विष्णू सहस्रनाम साधारण नाहीये हे पितामह भीष्माचार्यांच्या मुखातून आलेलं आहे. युधिष्ठिर धर्मराजा यांचा संवाद आहे आणि या संवादामध्ये पितामह भीष्मांनी भगवान परमात्म्याचे हजारो नामावलीचं काय केलंय वर्णन केलंय. त्याच्यामध्ये धर्म कशाला म्हणावं को धर्म सर्व धर्मानाम भवतो परमो मतः किम जपन मुच्यते मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील. ही विष्णू सहस्रनामाची पोथी न श्याम्या हिला चांगलं जीव लाव. अरे एकदा काय झालं श्याम्या मला असंच अस्वस्थ वाटू लागलं. मला काही करमत नव्हतं. माझ्या कळत नकळत माझ्या जीवाची धडधड चालू झाली. माझ्या हृदयाची धडधड चालू झाली. मला काही सुचेना श्याम्या काय करावं म्हणून मी द्वारकामाईमध्ये इकडे तिकडे जात होतो. चक्रा मारत होतो. पण शेवटी मला आठवलं माझ्या सद्गुरूंचे शब्द आणि मला माझ्या गुरूंनी दिलेली ही विष्णू सहस्रनामाची ही नामावली मी शांत बसून घेतलं. ध्यानस्थ बसून घेतलं आणि बसल्यानंतर मी या विष्णू सहस्रनामाचा आधार घेतला आणि मोठमोठ्याने या विष्णू सहस्रनामावली गाऊ लागलो. आणि काय श्याम्या चमत्कार आहे. अरे काही वेळामध्येच मला एकदम बरं वाटू लागलं. एकदम सुख वाटू लागलं. मला शांत वाटू लागलं. श्याम्या ज्या वेळेस तुला अस्वस्थ होईल ना तू होशील ना त्या वेळेस ही विष्णू सहस्रनामाची पोथी वाचावी बरं. दररोज हिचं पाठ कर. असं सांगत असताना तेवढ्या गडबडीत तो रामदासी बुवा त्या ठिकाणी आला आणि रामदासी बुवांनी ती विष्णू सहस्रनामाची पोथी माधवराव देशपांडेच्या हातामध्ये पाहिली आणि ती पोथी हातामध्ये पाहिल्यानंतर महाराज तर रामदासी बुवाचा पारा अगदी असा भरकन चढला आणि साईबाबांजवळ ती सोनामुखी वनस्पती ठेवताच तो लगेच माधवराव देशपांड्यांजवळ गेला. का हो गुरुजी ही माझी पोथी तुमच्या हातामध्ये कस काय. मला न विचारता माझ्या पिशवीतून तुम्ही पोथी कशी काय काढली. आणि जोरामध्ये रामदासी बुवा त्या माधवराव देशपांडेशी वार्तालाप करू लागला बोलू लागला आणि हे सगळं साईबाबा पाहत होते. सगळं रागावून झालं चिडून झालं आणि रागावल्यानंतर चिडून झाल्यानंतर माधवराव देशपांडे काहीच बोलले नाही. ती फक्त साईबाबांकडे पाहत होते कारण माधवराव देशपांडेंना काहीच माहीत नव्हतं या पिशव्या कोणाच्या आहेत. या पिशवीतून जी पोथी काढली ती पोथी रामदासी बुवांचीच आहे हे सुद्धा काही माहीत नव्हतं. माधवराव देशपांडे साईबाबांकडे पाहतायत केविलवाण्या नजरेने. बाबांनी सुद्धा पाहिलं. माधवाला सांगितलं श्याम्याला सांगितलं हात केला शांत बस थोडा गप्प बस मी बोलतो. आणि साईबाबांनी बोलायला सुरुवात केली. बुवा एवढं का चिडता. इतना गुस्सा ठीक नाहीये. अरे भाई इतना गुस्सा करोगे तो बीमार हो जाओगे. बाबांनी सांगितलं अरे बाबा राग हा चांगला नसतो. रागाने आजाराची निर्मिती होत असते. ज्याला दिवसातून जास्त वेळा राग येतो ना त्याने समजून चालावं आपल्याला काहीतरी थोड्याच दिवसात काहीतरी आजार जडणार आहे. क्रोध कसा आहे. क्रोध हा आजाराला रोगाला जन्म देतो. क्रोध हा पापाला जन्म देतो. क्रोध काय करतो. क्रोधाने चुकीचं कर्म घडत चालतं. क्रोधाने मन विचित्र होतं महाराज. क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशो बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. क्रोध कसा आहे.
म्हणून राग आवरायला शिका. मी ऐकलंय कुठंतरी महाराज, ज्याने राग गिळला ना महाराज, त्याने असं समजावं आपण वाघच मारला. काय समजावं? आपण वाघच मारला म्हणजे पराक्रम केला. क्रोध गिळता आला पाहिजे. थोडकी वेळ असते महाराज, ती थोडकी वेळ, तेवढी वेळ जर सांभाळली ना आपण आयुष्यामध्ये, काही होत नाही, काही नाही. या जगामध्ये महाराज काही फार काही उलट पालट होणार नाहीये. काही घाबरू नका. सहज सुलभ जीवन जगा, सरळ जीवन जगा. फार ताणून तुणून जगण्याची गरज नाही. हलकं फुलकं जगावं माणसाने, सरळ सरळ जगावं. फार किंतु परंतु किंवा फार गबाळ डोक्यात ठेवून जगणं म्हणजे कठीण आहे. मी काल जसं तुम्हाला सांगितलं ना, की हे डिलीट मारीत जा, फॉर्मॅट मारीत जा. फ्रेश निवांत अगदी. निर्मल मनसो मोही पावा, मोहे कपट छल छिद्र न भावा. भगवंताला निर्मळ मन आवडतं. येऊन या दयाळ राहे तेथे, किंवा येऊन या गोपाळ राहे तेथे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी प्राप्त होतील तुम्हाला, पण मन जर कधी तुमचं प्रसन्न असेल तर. क्रोध आवरता आला पाहिजे. स्वतःला रामदासी म्हणवतोस. बाबा त्या रामदासी बुवाला म्हणतात, बुवा जरा खाली बसा, एकदा ग्लासभर पाणी प्या. अरे बाहेरून घरात आल्यानंतर एकदम बोलू नये, बाबा सांगतात. आपण ज्यावेळेस बाहेरून येतो ना का, तर आल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात करू नये. घरात आल्यानंतर पहिले शांत बसावं, त्याच्यानंतर 5 मिनिटांनी थंडगार पाण्याचे घोट घ्यावे, तर 2-5 मिनिटं विश्रांती घ्यावी, डोळे बंद करावे थोडे, आणि शांततेने मग नंतर बोलायला सुरुवात करावी. अरे तू आल्या आल्या एवढा भसकलास. अरे बाबा, त्याच्या हातामध्ये ही पोथी मीच दिली आहे. स्वतःला रामदासी म्हणवतो, परंतु तुला रामदास शब्दाचा अर्थ मात्र काही कळाला? राम कसे होते रे? अरे राम शांत होते. आणि त्यांचे दास कसे पाहिजे? अति शांत पाहिजे. तू रामदासी आहेस ना, मग लगेच ताबडतोब रागवलास. अरे ही पोथी मी त्याच्यासाठीच दिली. बाबांनी पोथी दिली म्हटल्यानंतर रामदासी बुवांना काहीच बोलता येईना. हात जोडले रामदासी बुवांनी. बाबा चुकलं माझ्याकडनं, यापुढे अशी चूक होणार नाही. परंतु ही पोथी असं म्हटल्यानंतर साईबाबांनी सांगितलं, काळजी करू नको, तुला दुसरी देईल. आता ही पोथी आता ही श्याम्यासाठीच आहे. रामदासी बुवांनी मानेनेच महाराज अनुमोदन दिलं आणि रामदासी बुवांनी दर्शन घेतलं. काही दिवस रामदासी बुवा त्या ठिकाणी सोनामुखी नावाची वनस्पती बाबांजवळ दिली. काही दिवस त्या ठिकाणी रामदासी बुवा राहिलेले आहेत. बाबांची जी काही दिनचर्या होती महाराज, बाबा जे शिर्डीमध्ये जे राहायचे ना महाराज, तर बाबा दररोज भिक्षान्न खायचे महाराज. भिक्षान्न वास्तविक पाहतात तुकोबराय बोलतात, भिक्षा पात्र अवलंबीने जळो जिणे लाजीरवाणे, परंतु भिक्षेच्या अन्नामध्ये एक ताकदही असते महाराज, हे का नाही? हां, भिक्षा कोणी मागावी हे सुद्धा संतांनी सांगितलंय. ज्याने महाराज, ज्याने अशी विठ्ठल मात्रा धारण केलेली आहे, ज्याने किंबहुना भगवान परमात्म्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे, ज्याने संन्यास धर्म स्वीकारलेला आहे, त्याला भिक्षेचा अधिकार आहे. बाबा दररोज 4 घरं भिक्षा मागायची. बाबांची भिक्षा वाढण्याची किंवा भिक्षा मागण्याची सुद्धा एक न्यारीच रीत होती महाराज. भिक्षा वाडा माई, भिक्षा वाडा माई, ज्याच्या दारी आले साई, त्याची ही पुण्याई. भिक्षा वाडा माई, भिक्षा वाडा माई, भिक्षा वाडा माई, ज्याच्या दारी आले साई, त्याची पुण्याई. भिक्षा वाडा माई, भिक्षा वाडा माई. साई बाबांनी भिक्षा मागावी, 4 घरं भिक्षा मागायची. बाबांनी जावं, दरवाजा समोर उभं राहावं. माई भिक्षाम देही, भिक्षा वाढ माई, भिक्षा वाढ.
बाबांच्या झोळीमध्ये चिमुरडीच्या मुलीने पळत यावं आणि बाबांच्या झोळीत भिक्षा वाढावी. 4 घरं जी भिक्षा मिळेल ना बाबा, ती भिक्षा घेऊन यायची आणि द्वारकामाईच्या कानोड्यामध्ये ठेवून द्यायची. मग कावळी यायच्या, चिमण्या यायच्या, कुत्री यायचे, मांजरं यायचे, गायी यायचे, ढोरं यायचे, सगळेजण खायची ती शिदोरी. बाबांची भिक्षा सर्वांसाठी. स्वतः बाबांना खाताना कोणी पाहिलं नाही, कोणी पाहिलं खाताना तेही सांगतो. पण बाबांची भिक्षा फेरी एकदा पूर्ण करूया. भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा माई. ज्याच्या दारी आले साई त्याची पुण्याई. भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा माई. भिक्षा दे माई, भिक्षाम देही माई. भिक्षा वाढा माई. बाबा भिक्षा मागायचे महाराज. मात्र तात्या पाटलांच्या आईला हे काही बरं वाटत नव्हतं. त्यांनी पाहिलं माझ्या देवाला खूप फिरावं लागतं आणि साईबाबांना सांगितलं की आता तुम्ही भिक्षा मागू नका, तुम्हाला द्वारकामाईमध्येच मी आणून द्यायचंय. पण बाबा काय द्वारकामाईमध्ये थांबायचे का? कधी बाबळवनात, तर कधी बाबा ओढ्याच्या काठी, तर कधी बाबा रुई परिसरात फिरायचे. कधी राहाता, कधी निमगाव. साई चरित्रामध्ये या गावांची नावं आली महाराज. कधी बाबा जात राहत्यास, कधी बाबा जात रुई गावात, कधी बाबा जायचे निम गावात, कधी बाबा जायचे ओढ्याच्या काठी, कधी जायचे बनामध्ये. बाबा असे फिरायचे महाराज. आणि बाबा फिरायचे. दुपारची वेळ आहे, रखरखत ऊन पडलेलं आहे आणि तात्या पाटलांच्या बायजामा, त्या बायजामा डोक्यावर पाठी घेतलेली आहे आणि डोक्यावर पाठी घेऊन द्वारकामाईमध्ये आल्या. परंतु त्यांनी पाहिलं की निघाल्या महाराज शोधत शोधत. दुपारची रखरखती वेळ आहे, ऊन आहे, सगळीकडे शोधतायत महाराज साईबाबांना, पण कुठेच साईबाबा दिसत नाहीये. दुपारच्या प्रसंगी उन्हातानानं घामाच्या धारा चालल्यात. आता मात्र द्वारकामाई पाहते महाराज, कुठं दूरवर दिसतो का माझा साई, दूरवर कुठं दिसतो का? परंतु साई मात्र कुठं दिसत नाहीये. शोधून 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 हिंडून 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 महाराज माझी बायजामा त्रासून गेली महाराज. आणि बायजामा तिचा भाव पहा महाराज, ती बाबांना शोधते महाराज. आणि काय म्हणते ती? शोधून शोधून पाय थकले, शोधून शोधून पाय थकले, तुला दया नाही. शोधून शोधून पाय थकले, तुला दया नाही. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई. किती हिंडू रे जय हो तुझ्या मागे मागे साई. किती हिंडू रे तुझ्या मागे साई साई. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई. चालून चालून पाय थकले, तुला दया नाही. चालून चालून पाय थकले, तुला दया नाही. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई. किती हिंडू रे तुझ्या मागे मागे साई.
भाजी भाकरीची डोईवर पाटी वन वन फिरते रानोरानी भाजी भाकरीची डोईवर पाटी वन वन फिरते रानोरानी असेल साई माझा उपाशी पोटी नको अंत पाहू साई प्राणाले कंठी नको आता अंत पाहू प्राण आले कंठी नको अंत पाहू प्राण आले उन्हा तान्हातून फिरे पाय जामा जय हो उन्हा तान्हातून फिरे पाय जामा उन्हा तानातून बायजामा फिरते आणि हाका काय मारते साई 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 किती हिंडू रे तुझ्या मागे मागे 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 जय हो चालून चालून पाय थकले चालून चालून पाय थकले तुला दया नाही चालून चालून पाय थकले तुला दया नाही बोलिए सद्गुरु साईनाथ महाराज की जय हो क्या बात है